मित्रांनो, बिग बॉस मराठीमध्ये ज्या क्षणाची सगळे वाट पाहत होते तो क्षण अखेर आलाच। सगळ्यांचे आई वडील, सगळ्यांची बहिणी, सगळ्यांचे वडील, बायको सगळं आपण बघितलं, परंतु महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि बिग बॉसचे जेवढे भारताबाहेर फॅन सगळ्यांना एकच उत्सुकता होती की सूरज चव्हाण यांच्या बहिणी येणार, सूरज चव्हाण यांच्या बहिणी येणार आणि ताई आणि त्याची आत्या शेवटी आलेली आहेत। म्हणजे अक्षरशः त्यांना बघूनच आपल्याला इतकं प्राऊड फील होतं की यार सूरज खरंच कुठून उठून कुठपर्यंत आलेला आहे। त्याची जी आत्या आणि त्याच्या ज्या बहिणी त्यांना बघितल्यावर मला माझी आई आणि माझ्या मावशींचीच आठवण येते। ते देखील माझी मम्मी आणि माझी मावशी सेम तशाच दिसतात। अत्यंत शून्यातून उठून सूरज वरती आलेला आपल्या सगळ्यांना माहित होतं। सूरजची फॅमिली बघण्यासाठी सगळेच आतुर झालेले होते आणि शेवटी त्याची आत्या म्हणते की तुझ्यामुळेच आम्हाला इथपर्यंत यायला भेटलं, हे सगळं बघायला भेटलं। त्याच्या बहिणी आणि त्याच्या आत्या सगळे रडायला लागतात आणि त्यांची करुण कहाणी ऐकून घरातला एकूण एक मेंबर रडतो आणि सगळ्यात जास्त रडतात त्या वर्षाताई उसगावकर। हा सूरज चव्हाणसाठी, त्याच्या आई वडिलांसाठी, बिग बॉसच्या घरातील सदस्यांसाठी आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी अत्यंत भावनिक क्षण होतात की खरंच कुठून उठून घरच्यांना कुठपर्यंत आणलं आणि नॅशनल टेलिव्हिजनवर सूरज चव्हाणमुळेच त्याचा संपूर्ण परिवार आज दिसतोय। खरंच त्याच्या बहिणींना आणि त्याच्या आत्याला त्याच्यावर खूप अभिमान वाटत असेल। बघत राहा बिग बॉस मराठी आणि सबस्क्राईब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी YouTube चॅनलला।